नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं फ्रेश वाटाणा आणि बटाट्याची चटणी बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी बघा तवा गरम करत ठेवलाय आणि त्यामध्ये एकदम थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि तेल मी सगळीकडे उलटण्याने पसरून पण घेतलेलं आहे, एकदम थोडंसं, एक चमचा छोटं। त्यात टाकणार आहे बघा ह्या हिरव्या मिरच्या, तुमच्या तिखटाप्रमाणे थोड्याशा कमी जास्त करू शकता। त्यात टाकणार आहे बघा लसूण, 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या आहेत आणि ह्याच्यात टाकणार आहे लगेच एक अर्धी वाटी शेंगदाणे। आता हे शेंगदाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हे सगळं आपल्याला डाग पडस्तोवर भाजून घ्यायचं मीडियम गॅसवर। बघा अशा पद्धतीत भाजून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये बघा लसूण भाजला गेलेला आहे, आपल्या हिरव्या मिरच्या भाजल्यात आणि शेंगदाणे पण अशा पद्धतीत भाजले गेलेले आहेत। तर ह्याच्यात टाकणार आहे मी छोटा 1 चमचा जिरं आणि ते पण आपण ह्याच्यामध्ये आपलं थोडंसं हलवून घ्यायचं, जास्त काय आपल्याला भाजायचं नाही की जिरं करपल वगैरे, थोडंसंच हलवायचं, कारण की ह्याची तवा आहे हा लोखंडाचा आहे, लय गरम होतो। आणि ह्याचं काय करायचं आपल्याला माहिती आहे का, दरदर असं कुटून घ्यायचं, जास्त असं बारीक कुटायचं नाही, आपण ठेचा कसा करतो त्या पद्धतीमध्ये ह्याला कुटून घ्यायचं आहे। तर आता हे मी सगळं काढून घेते, काढून घेतलेलं आहे बघा। आणि त्याच्यातच आता मी हे टाकणार आहे फ्रेश वाटाणे। 300 ग्रॅम वाटाणे आणले होते, तर ते सोलून घेतलेले आहेत बघा। आता ह्याला पण काय करायचं माहिती आहे का, आपल्याला डाग पडसोर एकसारखे भाजून घ्यायचं। वाटाणे बघा अशा पद्धतीत भाजून घ्यायचे आहेत। आपण त्याच्यात काय तेलाचा वगैरे वापर केला नाही। पहिलं जे मी 1 चमचा तेल टाकलं होतं ना, त्याच्यामध्ये मिरच्या वगैरे भाजून घेतल्या होत्या। आता हे वाटाणे पण आपले असे डाग पडसोर बघा भाजलेले आहेत, असे डाग पडून द्यायचे आणि बास करायचं, जास्त पण भाजायचे नाही, ते फक्त त्याच्यामध्ये डाग पडले पाहिजेत असे भाजायचे मीडियम गॅसवर। आता हे मी काढून घेणार आहे आणि चॉपरला मी हे आबडधोबड करून घेणार आहे, जास्त एकदम बारीक नाही करायचं, असं मोठे मोठेच पाहिजेत, फक्त हे फुटले पाहिजेत। वाटाणे मी काढून घेतलेले आहेत बघा। आता त्याच तव्यामध्ये मी थोडंसं तेल टाकणार, आपल्याला लय तेलाची गरज नाही आहे, एक छोटे 2-3 चमचे टाकलं तर चालेल आणि अर्धी पळी जरी टाकलं तरी चालेल। आता हे पहिलं गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायचं छोटा 1 चमचा मोहरी, छोटा अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा आपण पहिलं वापरलेलं आहे, त्यात टाकायचे आपल्याला लगेच कढीपत्ता आणि त्यात टाकायचे मीडियम आकाराचे 2 कांदे बघा, असे जास्त बारीक पण नाही आणि जास्त असे मोठे पण नाही, असे कापून घेतलेले आहेत। कांदा चांगला पहिला भाजून घ्यायचा, गॅस आहे मीडियम। कांदा बघा असा भाजला गेलेला आहे। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया आणि त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हिंग पावडर, हलवून घेऊया आपण। घरची हळद आहे बघा, थोडीशी एकदम टाकली की नाही, एक चिमूटभर तरी एवढा कलर आलेला आहे बघा। आता त्यात टाकायचे आपल्याला हे शेंगदाणे, लसूण, जिरं, मी सगळं जे कुटून घेतलं होतं खलबत्त्यामध्ये बघा, असं दरदर असं केलेलं आहे, जास्त बारीक असं केलं नाही। गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवरच आता हे काय करायचं आपल्याला सगळं परतून घ्यायचं आहे। हे कुटून घेतलेलं टाकल्यानंतर बघा 1 मिनिट ते 2 मिनिट परतून घ्यायचं चांगलं, जेणेकरून जे आपला लसूण म्हणा हे सगळं एकजीव झालं पाहिजे, अशा पद्धतीत परतून घ्यायचं चांगलं। आणि कुटलेलं पण आहे बघा, कसं असं दरदर असं कुटलेलं आहे, जास्त आपल्याला एकदम बारीक अशी पेस्ट करायची नाही आहे। आता ह्यात टाकायचे हे वाटाणे बघा, मी चॉपरला असे आबडधोबड करून घेतलेले आहेत, हे टाकून घेते मी सगळे, टाकून घेतले बघा सगळं। आता हे मीडियम गॅसवर एक पहिलं मिनिटभर मी परतून घेते, मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे, 1 मिनिटभर फक्त परतलेलं आहे, जास्त काय परतलेलं नाही आहे। आता ह्यात टाकणारे चवीप्रमाणे मीठ, हलवून घेऊया आणि त्यात टाकायचे आपल्याला बघा हे बटाटे 2 मीडियम आकाराचे मी शिजवून साल काढून कापून घेतलेले आहेत। तर तुम्हाला मी सांगते, तुम्हाला पाहिजे तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता, नाहीतर तुम्ही हे पूर्ण मी बनवते रेसिपी असे सुद्धा बनवू शकता। आता हे काय करायचं, गॅस आहे मीडियमच आणि 2 मिनटं एकसारखं आपल्याला ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। मीडियम गॅसवर बघा 2 ते 3 मिनटं मी एकसारखं असं हलवून चांगलं परतून घेतलेलं आहे। आता तुम्ही विचाराल की वाटाणे शिजतात का, हे जे वाटाणे आहेत का नाही, फ्रेश वाटाणे आहेत, ते सोलून चांगले आपले हे जे तव्यामध्ये जे तेलामध्ये आपण परतून घेतो का नाही, डाग पडस्तवर तवाच ते सॉफ्ट होतात एकदम आणि छान लागतात खायला। आता ह्याच्यामध्ये आता बघा 2 मिनटं मी एकसारखं असं परतून घेतलेलं आहे। पहिलं आपण 1 मिनिट ते 2 मिनिट पहिलं पण परतून घेतलेलं आहे, बटाटे टाकायच्या अगोदर, त्यातच ते चांगले शिजले जातात। आता ह्याच्यात टाकायचे आपल्याला कोथिंबीर, परतून चांगले घ्यायचे डाग पडस्तवर, म्हणजे चांगले असे सॉफ्ट होतात आणि चवीला पण छान लागतात। ते खूप रेसिपी मी टाकलेल्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जरा मला प्लीज कमेंट करून सांगा। आता एक कोथिंबीर जी टाकली ना, गॅस आहे मीडियम, आता हे 1 मिनिटभर सगळं परतून घेते, जेणेकरून ही कोथिंबीर सगळीकडे मिक्स होईल। जर पाहिजे तर आपण मिरच्या कुटल्या होत्या ना, त्याच्यामध्ये पण थोडीशी कोथिंबीर तुम्ही कुटून घेतली तर अजून चव छान येते। आता हे परतून घेते, मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। एक जागी करणार आहे आणि गॅस करणार आहे बारीक, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ना अर्धा लिंबाचा रस पण पिळू शकता। झाकून ठेवणार आहे, तुमचा तवा कढई बघा, एक 5 मिनटं फक्त मी झाकून ठेवणार आहे। 5 मिनटं बघा मी बारीक गॅसवर झाकून ठेवलं होतं, तर झाकण आपण काढून घेऊया, मस्त बघा
आणि हा तवा लोखंडाचा आहे बरं का. फास वगैरे असे जर तवा केला तर मग खालून असं जळू शकतो. त्यासाठी बारीक गॅस करायचा ना, ते एकदा हलवून बघायचं. मस्त असं झालेलं आहे बघा. तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये एक टोमॅटो बी टाकू शकता. चवीला एक नंबर लागणार. करून बघा. काय होतं, एकच सारख्या वेगवेगळ्या आपण भाज्या खातो, थोडीशी वेगळं काहीतरी करून खायचा प्रयत्न करायचा आणि त्याची चव बघायची की बाबा असं केल्यानंतर पण कसं लागू शकतं. तर ह्या अशा पद्धतीत तुम्ही करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.